भात आवायता आवला, पण आता कापायचा कसा? आणि कापाया सुरुवात आता थोडे दिवस राहिला हा, 10 ते 15 दिवस राहिला हा बाकी फक्त भात कापायचं. आणि जे घराघरात हो ना ते तर करतच हवं काय. आता फक्त 10 ते 15 दिवसात आम्हाला बिजून निमरात भात कापायला सुरुवात करायला लागेल. आणि कंबर ओळीची ओळी दुःख काय सांगत नको, असं तुम्ही करतच हवंच. तर आता एखादा बहाणा करून एखादा तुम्ही कामाला पळाल भात कापायच्या याला. नमस्कार मित्रांनो, नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आशी गडक आणि तुम्ही बघत हा आपला चॅनल आशी गडक यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच की आज पित्रा हा आपली जी काही आदिवासी समाजामध्ये जी काही रीत कर्ज ती तुम्हाला माहीतच होई की आपल्या आदिवासी समाजामध्ये कशी प्रमाणे रीत वगैरे करतात ती आजच्या दिवशी आपण करणार आहोत. आणि जे शेहणं वगैरे गोहले वगैरे आहे ना त्यांना माहीत आहे, पण जे आताची पोरा म्हणजे पहिली दुसरी तिसरी ते 5वीपर्यंत त्यांना जास्ती करून माहीत नाही की आपले पित्राला कशा पद्धतीने रीत करतात ते नाही माहीत होई. पण आपले या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा तुम्ही प्रत्यक्ष वगैरे नागून तुम्ही ते आपल्या आदिवासी समाजामध्ये जी रीत आहे ती तुम्ही नक्की नागा आणि ती आपल्याला हळूहळू पुढे नेत राहायचे आहे. तर आता तुम्हाला मी सुरुवातीला तर दाखवणार की आपला भात पिकला आहे. सुरुवातीला तर भात पेरणी वगैरे आवडी वगैरे तर जोरदार सगळ्यांची चालू वगैरे करून ना सगळ्यांनी रिकामून राहिली. पण आता परत घाम काढायचा आहे 1 महिन्यात नंतर, कारण भात पिकला आहे ना. तर भात पिकला आहे तर बिजून कापायला सुरुवात वगैरे करजल. तर सध्या तर भात जास्त नाही पिकला आहे, पण थोडासा पिकला आहे. ये ना तर जेहन लवकर आवेल हवा ना त्याचा तर मस्तपैकी भात झाला हवा. आणि जेहन जरा थोडासा म्हणजे लेट आवेल हवा ना तर थोडासा त्यांचा म्हणजे कणसा वगैरे याची बाकीच हवी. पण आमचे ग्रामीण भागात ना कम से कम तरी 90-80% तरी भात निसवला आहे आणि 1 नंबर भात झाला आहे. आता सांगा गेला तरी पण कम से कम 10-15 दिवसात ते पूर्ण पिकून जाईल भात आणि पूर्ण ते कापायला सुरुवात करतील. पण एक प्रश्न मला पडत आहे, भात माणसा कापा सुरुवात करत का लगेच पाणी येत आहे. गेली वर्षी पण बरेच माणसांचा नुकसान केला, कारण बरेच असे माणसाही कसं भात तर पिकला आणि जर भात तर पिकला ना जर तीन कापलं नाही तर ती कांजा कशी तुकून पडत ना. त्यांसाठी ते माणसाहीला भात कापायला घ्या आणि भात कापून आणि सुकट टाकत आणि तोळीतूच रातचे नाही तर दिसाची पाणी आणि ती सगळी माणसांची नुकसान करून टाकत. असा गेली वर्षी पण बरंच पूर्ण आतावाला आणि पूर्ण कणसा वगैरे पाण्यात धुवून गेले आणि माणसांची सगळी नुकसान वगैरे करून गेली. कारण एवढी मेहनत माणसाकडे आपले आदिवासी समाजामध्ये आवणी वगैरे करतात, पेरणी वगैरे आवून वगैरे सर्व करत खत वगैरे टाकून आणि एंडिंगला सगळा सत्यानाश होऊन जाईल. त्यासाठी यावर्षी पण असा व्हायला नाही पाहिजे. काही जोडल्या भात माणसाही कापला ना तोडल्या पाणी नाही या पाहिजे. ठीक आहे पाणी आला पण थोडासा रिमझिमसारखा येऊन लगेच जायला पाहिजे, कारण माणसांची नुकसान भरपूर होय. जर पडायचं हवा तर आताच पडून घे, कारण जेवढ्या भात माणसाने काबा घेतला काय ते अख्खा माणसाचा भात नुकसान होऊन जाईल. तर सध्या तर तुम्हाला मी थोडासा दाखवायचंच आहो, पण सुरुवातीला तर तुम्हाला दाखवलाच. आणि तुम्ही ग्रामीण भागाचा आहात तर तुम्ही तर नांगलाच हवाच की भात वगैरे कसा झाला. आणि मला कमेंट करून नक्की सांगास काय तुमचे कोणता भात आवेल आहे ते मला कमेंट करून नक्की सांगास. तर जास्ती नाही बोला. तर हा थोडासा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर चॅनलला नवीन असतील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती नांगा भेटेल. चला तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.